रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ईद ए मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुलूस मार्गावरील खड्डे बुजवण्यासह शहरातील वीज पुरवठा अखंडित आणि सुरळीत ठेवावा अशी मागणी अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेने महावितरण आणि नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलादुन नबी अर्थात पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून शहरात धार्मिक कार्यक्रम, जुलूस, मिरवणूक तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असताना जुलूस मार्गावरील खड्डे आणि रस्त्याची असुरक्षित व्यवस्था गंभीर ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता तातडीने रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती पथक उपलब्ध ठेवणे अशी मागणीही महावितरणकडे करण्यात आली आहे. उत्सव सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने मूलभूत सुविधा सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडावी अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. यावेळी शुकूर शेख, दत्ता बरोडी, सोहेल फराज, इरफान दावना, रशीद खिस्तगे, सैफन शेख, सैफन अगलदिवटे, मुबारक कोरगू, रजाक शेख, आकिब बागवान, बाबा पठाण, रहीम बेपारी, इम्रान अगलदिवटे, समीर शेख, अखिल मुजावर आदी पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिक उत्सवाच्या दिवशी नागरिकांना खड्डे, अंधार आणि खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागू नये, प्रशासनाने वेळेत उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सोहेल फराज यांनी व्यक्त. रणनीती टाइम्ससाठी युनूस अत्तार, सोलापूर. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.